बरोबर आमचो CS मिस्टर कंडावलू आणि डायरेक्टर ऑफ फायर सर्विसेसचे डायरेक्टर नितीन रायकर उपस्थितामध्ये असत. फाटलो डायरेक्टर एक्स डायरेक्टर अशोक मेनन, आमचो GSIDCचो MD हरीश हडकोणकर आणि GSIDCचे मॅनेजर जोशी, परत बाकीचे सगळे सिनियर स्टाफ आमचे उपस्थितात असतात. उपस्थितात खास करून मिस्टर परेश जोशी ज्यांनी ही बिल्डिंग डिझाईन केली आणि खूप बऱ्या पद्धतीचे जे गोवन आर्किटेक्ट या बिल्डिंगेत घातले ते. बाकी फायर सर्विसेसचे सगळे स्टाफ, पत्रकार मित्र आणि म्हणजे गोंयकार भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयली सांगपाक खूप खोस भोगता आणि खूप उमेद जाता. 2000 सालात सुरू जाल्लो हो प्रोजेक्ट आज थोडो उशीर जालो. ॲक्च्युली आमी 3 वर्साच्या भितर प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक जाय आसलो, बट 1 वर्स डिले जालो. 1 वर्स डिले सुद्धा जरी जालो आसत तर बिल्डिंगे कडेन पळयल्या उपरांत आणि बिल्डिंगेत पुराय भितर भोंवून पळयल्या उपरांत एक आनंद जाता आणि एक मनाक समाधान जाता. हांव ह्या पुराय प्रोजेक्टा खातीर ह्या प्रोजेक्टाचे आमचे कॉन्ट्रॅक्टर मिस्टर वेंकटराव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड हाजे, त्याच बरोबर IG इंटेरियर्स आणि जिमपॅक वेंचर प्रायवेट लिमिटेड, तेच्याच बरोबर आमचो GSIDCचो सगळो स्टाफ आणि मिस्टर परेश जोशी हांच्या खातीर तुमी सगळ्यांनी नेटान एकदा ताळयो मारच्यो. म्हाका हेंय सांगपाक बरें दिसता, तुमी खंयच्याय राज्यान जर वचत जाल्यार इतक्या बऱ्या पद्दतीचो हेडक्वॉर्टर ऑफ डायरेक्टर अँड फायर एमर्जन्सीज तुमकां पळोवपाक मेळचो ना हें हांव ठामपणे सांगू शकता. तुमी खंयच्याय स्टेटीत वचून पळयात, म्हणजे फक्त इट इज नॉट ओन्ली इन्फ्रास्ट्रक्चर, तर इन लॉंग रन इट वील बी द ह्युमन रिसोर्स ऑल्सो. हांवें कित्याक म्हटलें, कारण एक तर पणजेंतलें फायर स्टेशन आमचो मेन हेडक्वॉर्टर्स आणि ताच्या उपरांत ट्रेनिंग सेंटर्स, ह्या सगळ्या खातीर लागपी सगळ्यो गजाली हांव मुद्दामून बारकायेन पळयतालो की हेडक्वॉर्टर्स आणि ट्रेनिंग फेसिलिटीज हाच्या खातीर लागपी जितके आसा पळय न्ही, इन्क्लुडींग जेका आमी म्हणटा की तांचो कॉम्प्युटर लॅब आसतलो, क्लासरूम आसतलो, लायब्ररी आसतली, लॅबॉरेटरी आसतली, AV रूम्स आसतलो, हे सगळे कंप्लिटली ट्रेनिंग रूमान त्या इक्विप्ड आसा. ताज्या भायर कॅन्टीन आणि मोटर ट्रान्सपोर्ट वर्कशॉप हो सेपरेटली बिल्डिंग तांच्यांनी अवेलेबल करून दिल्या. म्हणजे ॲट अ टायम मोर दॅन 180 फायरमॅन, फायर पर्सनल्स इन्क्लुडींग द स्पेशल प्रोविजनल फॉर द 6 वुमन स्टाफ ही हांगासर रावपाक शकता. एक गजाल हांव निश्चित सांगपाक शकता की आमचे फायर स्टेशन वीच वील बी द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर द अदर फायर स्टेशन्स, म्हणजे देशांतल्या वेगवेगळ्या फायर स्टेशना वयल्यान फायरमॅन्स ट्रेनिंग घेवपा खातीर हांगासर येता, वीच इज एफिलेटेड टू द नागपूर डिझास्टर मॅनेजमेंट कॉलेज. ऑलरेडी आमी एफिलेटेड आसात. देशांतल्यान न्ही तर फाटल्या वर्सा भितर इट इज पर्सनल्स फ्रॉम द फॉरेन कंट्री ते हांगासर ट्रेनिंग घेवपा खातीर फाटले फावटी आयिल्ले 6 जाण पर्सनल्स हांगासर ट्रेनिंग घेवपा खातीर ते जवळपास 2 म्हयने आमच्या पणजेंतल्या फायर स्टेशनान रावून ते वेगवेगळी ट्रेनिंग्स हांगासर घेताले. ही सगळी फॅसिलिटीज प्रोवायड जाल्या उपरांत, म्हणजे क्लासरूम, लायब्ररी, लॅबॉरेटरी, AV रूम्स हे सगळे पळयल्या उपरांत म्हाका दिसता वी कॅन स्टार्ट वीथ द शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस इन डिझास्टर मॅनेजमेंट विथ द एफिलेशन विथ द डिझास्टर मॅनेजमेंट कॉलेज. म्हणजे गोंय हे अशा पद्दतीचे, इट इज नॉट ओन्ली द फायरमॅन आनी पर्सनल मॅन, आता ज्या पद्दतीचे डिझास्टर जावपाक लागल्या त्या खातीर वेगवेगळे डिझास्टर मॅनेजमेंटाचे नवीन कोर्सीस इंट्रोड्यूस जाल्या आणि ते भुरग्यांनी आफ्टर ग्रॅज्युएशन दीस इज अ शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म कोर्सीस शिकपाची गरज आसा. आणि त्याच खातीर नाव ऑलरेडी म्हणजे बॅचलर इन वॉकेशनल इन डिझास्टर्स अशाय पद्दतीचे कोर्सीस जे आसा पळय न्ही थोड्याशा कॉलेजींनी इंट्रोड्यूस केल्या, सो दॅट आमी प्रेजेंट स्टेजीचेर तरी विथ डिप्लोमा कोर्सीस किंवा शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस हे फुडल्या वर्सांतल्यान जुनांतल्यान आमी हांगासर सुरू करपाक शकतले. सो हांवें ऑलरेडी डायरेक्टर फायर आनी सर्विसीस हाका सांगलां की आमी शॉर्ट टर्म कोर्सीस आमच्या ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटान सुरू करुया, जेणे करून आमचे आसलेले फायर सर्विसीस हे वेल ट्रेन जावपा खातीरय बी उपयोगाक येतले आणि नवीन भुरग्यांक जेंकां इंट्रस्ट आसा फायर एंड एमर्जन्सीज शिकपाचे किंवा डिझास्टर मॅनेजमेंटान शिकपाचे तांकांय बी हांगासर येवन शिकपाक मेळटलें. हातूंतल्यान 2 गजाली जातल्यो, जेका आमी म्हणटा की स्किलिंग करपाक जाय स्पेशली इन डिझास्टर मॅनेजमेंटान. ते स्किल्ड कोर्स जो आसा पळय न्ही तो आमच्या ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटांतल्यान
फूल फ्लेज विथ द सर्टिफिकेट कोर्स आम्ही सुरू करपाक शकतले. म्हणजे दे विल गेट एम्प्लॉयमेंट इन अवर फायर अँड एमर्जन्सी बिसायड्स दॅट्स, म्हणजे देशात न्ही तर फॉरेन कंट्रीन अशा पद्दतीच्या ट्रेन म्हणजे फायरमॅन्स आणि स्किल्ड कोर्सीस घेतलेल्या लोकांची गरज आसा. स्पेशली इन शिप अशा पद्दतीच्या भुरग्यांची ही चड गरज आसता. म्हणून एक स्किल्ड मॅन पॉवर तयार करपा खातीर आमचो आसतले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात आमी यूज करपाक शकतले. आयच्या दिसा म्हाका खूब खोस भोगता एज अ होम मिनिस्टर आनी स्वता म्हाजे कडेन खातें आशिल्ल्या कारणान हांव पर्सनली मॉनिटर करून हांव केलो म्हणना, पण हांवें प्रत्येक फावटी मॉनिटर ही बिल्डींग खूब बेगीन कंप्लीट जावपाक जाय म्हणून हांव GSIDC कडेन कंटिन्युअसली फॉलोअप करीत आशिल्लो. कारण स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज आमी गोंय राज्याक दिता. कारण गोंय राज्यांत 4 फायर स्टेशनाच्या उपरांत आज 17 फायर स्टेशन हांगासर एवेलेबल आसात आनी ती बी म्हणजे वेल इक्विप्ड आनी इंटरकनेक्टेड एकामेकाच्या बरोबर असल्या कारणान आमकां इन एमर्जन्सी आमी जितके मॅनेजमेंट करूंक शकता तुमी सगळ्या जाणांनी म्हणजे ड्युरींग द तावते सायक्लॉन इट इज तावतेच न्ही टॉक्ते सायक्लॉन आमी सगळ्यांनी पळयलां की जे सायक्लॉन आयलो तेन्ना खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यात फ्रंटाचेर कोण आशिल्ले आसत जाल्यार दोनूच डिपार्टमेंट, एक पुलीस आनी दुसरें फायर डिपार्टमेंट. आनी जाल्ले ब्लॉक किंवा पडलेली झाडां किंवा रोड क्लियर करप विदीन 24 hours म्हणजे 48 hours भितर पुराय गोंयांत तांच्यांनी आपल्या जिवाचेर रिस्क घेवन सगळी कडेन आनी थर्ड इज अवर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे रस्त्याचेर आशिल्ले कंटिन्युअसली म्हणजे जवळपास 48 वरां न थांबता काम करपी ह्या तिनूय डिपार्टमेंटान आसा. सॅल्यूट फॉर देम, फॉर कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट ऑल द 3 डिपार्टमेंट्स. म्हणजे कंटिन्युअसली तेंच्यांनी तावते सायक्लोनाच्या वेळार खूब मोठ्या प्रमाणात काम केलां. ताच्या खातीर तांकां बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवप हे सातत्यात आमचो प्रयत्न आसता. बरें इक्विपमेंट दिवप आनी तांकां परत एकदां बरें ट्रेनींग दिवप हाज्याय खातीर हेन्सफोर्थ आमचे ट्रेनींग इन्स्टिट्यूट हे खूब मोठ्या प्रमाणात काम करतले. म्हाका दिसता की आयची अशी फॅसिलिटीज पळयल्या उपरांत तांकांय बी काम करपा खातीर आनीक उमेद येतली. सो खूब हाजो बरो फायदो हो इन लाँग रन आमकां जातलो. हांव आजून एक आमचो मिस्टर मार्लिन गोम्स रायट मार्लिन गोम्स आमचो IT इंजिनियर आमच्या कडेन एप्रेंटिसीप म्हणून जॉईन जालो आनी ताणें अग्नी संदेश म्हणून नवीन ॲप जो लॉन्च केला त्याय भुरग्याचें अभिनंदन करता. तो फाटल्यान उबो आसा कारण IT भुरगो हांगासर जॉईन जावन तेणी आपल्यो स्किल्स वापरून म्हणजे एट अ टायम तेणी खंयसर डिजास्टर गरज आसा आनी आमचे व्हेहिकल थंय कितल्या बेगीन पावपाक जाय, कशी पावपाक जाय हाजी एक मॅसेज दिवपाची आनी कितल्या टायमान पावतलो हो ॲप डेवलप केल्या बद्दल हांव ताजेंय खूब खूब अभिनंदन करता. आमचे ओन स्टाफ ज्यांच्यांनी स्वागत गीत सादर केलें तांचेंय खूब खूब अभिनंदन. हांव खरोखरूच म्हणजे डे बाय डे गोंय राज्य हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या सॅक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात आमी काम करता. कारण हें सांगता आसतना म्हाका फाटल्या 5 वर्सांचो म्हजो मुख्यमंत्री काळाच्या टेन्युअरांतले बऱ्यांतले बरे प्रोजेक्ट आमी लोकार्पण करपाक शकले. तातूंतलोच हो एक प्रोजेक्ट आसा जो आमी आज म्हणजे खऱ्या अर्थात लोक उपयोगी म्हणजे लोकांक डायरेक्टली एट अ टायम म्हणजे आमी म्हणटा की बरेचशे फावटी आमकां डायरेक्ट उपयोगी येता असो प्रोजेक्ट आसा. मनाक खूब समाधान मेळटा की ऑलमोस्ट एप्रॉक्सिमेटली 30 to 34 crores ऑफ रुपीज ह्या प्रोजेक्टा खातीर आमी स्पेंड केले आनी बरें इन्फ्रास्ट्रक्चर आयज डायरेक्टरेट ऑफ फायर अँड एमर्जन्सी सर्विसीस हांचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आनी बाकी तांच्या खातीर दिता. हांव परत एकदां तांचो बाप अशोक मेनन आसतना त्यांनी फावंडेशन स्टोन घातलें. म्हाका याद आसा की तेन्नाचो CS आनी तांणी कंटिन्युअसली ह्या प्रपोजलाची कितली गरज आसा हो प्रोजेक्ट म्हाज्या मुखार दवरलेलो आनी त्याच पद्दतीत आज तो प्रोजेक्ट हांव लोकार्पण करता. हे करता आसतना एक मनाक खुशी जाता. हांव पुराय डायरेक्टरेट ऑफ फायर अँड एमर्जन्सीज हांच्या सगळ्या स्टाफाक आज शुभेच्छा दिता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.